नमस्कार. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, मागच्या माझ्या आरक्षण हटाव जे आंदोलन होऊ घातलेलं आहे, म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवर, म्हणजे असं त्यांचं एक सध्या सोशल मीडियावर अभियान सुरू केले काही हिंदुत्ववादी युवकांनी. म्हणजे हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा त्यात ब्राह्मण युवक जास्त आहेत. तर त्या 2-4 युवकांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि एक पेज बनवलं आहे आणि त्या पेजच्या आधारे ते पुन्हा कॉक्रोच जनता पार्टीची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या फेक निगेटिव्ह म्हणजे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय मी की या आरक्षण हटावच्या मुद्द्यावर म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला मेन स्ट्रीम मीडियाने सुरुवातीला अजिबात दखल घेतली नव्हती या आंदोलनाची. परंतु हे आरक्षण हटाव आंदोलन जे आहे, रिझर्वेशन हटाव आंदोलन, तर याला सुरुवातीपासूनच जे मेन स्ट्रीम मीडिया आपण म्हणतो किंवा झी न्यूज सारखं चॅनल, तर त्यांनी सुरुवातीपासून त्याला म्हणजे प्रसिद्धी देणं आणि त्याला पुढे रेटणं सुरू केलं आहे असं पाहायला मिळत आहे. आता यांनी कितीही कॉक्रोच जनता पार्टीची कॉपी केली आणि तशाच पद्धतीनं सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि अनेक चॅनलवर अशी चर्चा सुरू झाली आहे की जेन जी हा जो शब्द कॉक्रोच जनता पार्टीने पुढे आणला, किंवा आपण बघितलं मागे नेपाळ बांगलादेशच्या आंदोलनाच्या वेळी जेन जी हा शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाला होता. ही एक तरुणांची एक वयोमर्यादेचा हा एक वर्ग आहे आणि या जेन जीचा जणू काही आपल्याला खूप मोठा पाठिंबा मिळणार आहे अशा आविर्भावामध्ये काही सोशल मीडिया आणि काही चॅनलवर अशा गप्पा यांच्या सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आरक्षण हटाव आंदोलन सुरू करणं किंवा ते रेटणं आणि त्याला यश मिळणं ह्या फार दूरच्या गोष्टी आहेत. खरं तर हे ज्या 1-2 युवकांच्या डोक्यातून ही संकल्पना निघली, म्हणजे अशा लोकांना आरक्षणाला बऱ्याच लोकांचा विरोध आधीपासून आहे, जे मनुवादी विचारांचे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, म्हणजे ब्राह्मण्यवादी आहेत. या लोकांचा आरक्षणाला सुरुवातीपासून विरोध आहे आणि ते वारंवार आरक्षणाच्या मुद्द्यावर अशी मत प्रदर्शित करीत असतात. परंतु कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेल्या भरघोस यशानंतर मात्र ह्या लोकांचं म्हणजे मनोबल वाढलेलं आहे आणि ते एक प्रकारे चेकाळल्यासारखं करीत आहेत. आणि कॉक्रोच जनता पार्टीला जशा पद्धतीनं म्हणजे यश संपादन केलं त्यांनी आणि एका मंत्र्याचा राजीनामा घेतला, तर त्याचप्रमाणे यांनाही आता वाटू लागलं की आरक्षण आता आम्ही आंदोलन सुरू केलं म्हणजे आरक्षण हटणार आहे. परंतु मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आरक्षणाची तरतूद कशी निर्माण झाली आणि का करण्यात आली, आणि जोपर्यंत भारतामध्ये जातीवाद राहील, जातीयता राहील, जातीमध्ये उच्च निश्चिततेचा भाव राहील, तोपर्यंत आरक्षण हटणार नाही. कारण आरक्षण ही जी इथल्या जी काही संस्कृती आहे, जी काही व्यवस्था आहे, तर तिने काही जातींना हीन लेखलेलं होतं. म्हणजे निम्न जाती होत्या त्यांना कमी जातीचं लेखण्यात आलं होतं. म्हणजे ते कुठल्याही प्रकारच्या त्यांच्यामध्ये कमीपणा नव्हता, परंतु त्यांच्यावर वारंवार असं नीचपणाची भावना टाकण्यात आली आणि तुम्ही कमी जातीचे आहात, आमच्यापेक्षा तुम्ही कमी आहात, अशा पद्धतीचं त्यांच्यावर बिंबवण्यात आलं आणि त्यांना सगळ्या सोयी सुविधा सगळ्यांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. गेल्या म्हणजे 1,500-2 हजार वर्षापासून त्यांच्यावर ही वेळ आणली होती इथल्या म्हणजे व्यवस्थेने, मनुवादी व्यवस्था त्याला म्हणू आपण वाटलं तर या व्यवस्थेला अजूनही बरोबरीची किंवा समानतेची भावना सर्वांशी निर्माण झाली पाहिजे अशाशी काही देणं घेणं नाही. म्हणजे तो जो कोणी ज्यांनी पेज बनवलाय त्या मुलाची मुलाखत काही जणांनी घेतली आहे, सोशल मीडियावरती आहे व्हिडिओ. तर त्यामध्ये तो इकडं तर म्हणतो की म्हणजे जाती संपल्या नाही पाहिजेत, जातीयता संपली पाहिजे. म्हणजे जातीयता काही संपली पाहिजे की समाजामध्ये जो काही दुजाभाव होतो किंवा ज्या प्रकारचं हे म्हणजे असमानता आहे सगळीकडे, तर ती संपली पाहिजे. परंतु जाती संपवण्याचा माझा उद्देश नाही असं त्यानं स्पष्ट म्हटले. आता जाती संपवण्याचा उद्देश नाही, मग जातीयता कधी संपेल हा प्रश्न राहतो ना. म्हणजे त्याने असं स्पष्ट बोलून दाखवलं की मला असे काही लोक बोलतायत की तू असं कसं बोलतोस तू की आम्ही आमची जात सोडायची का, आणि मग आम्ही नीच व्हायचं का, नीच जातीमध्ये जायचं का. जे काही उच्च वर्णाचे उच्च जातीचे लोक स्वतःला उच्च जातीचे समजतात, तर ते मला असं बोलले असं तो युवक म्हणत आहे. म्हणजे यांची मानसिकता अजूनही तीच आहे की म्हणजे जाती राहिल्या पाहिजेत. आता जोपर्यंत जाती राहिल्या म्हणजे जातीयता राहणारच ना.
म्हणजे तुम्ही स्वतःला उच्च जातीचं समजता, तुम्ही दुसऱ्याला नीच जातीचेच मानणार. त्यामुळे जातीयता ही अशी संपणार नाही, आणि जोपर्यंत जातीयता संपणार नाही तोपर्यंत आरक्षणही संपणार नाही. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलो, आणि हे सत्य आहे, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. जोपर्यंत या देशातून जातीयता पूर्णपणे संपून जात नाही तोपर्यंत इथली आरक्षणाची व्यवस्था ही संपणार नाही. राहिला आता दुसरा मुद्दा. आता यांचं असं म्हणणं आहे की क्रीमी लेअर वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा भानगडी ते आणत आहेत की म्हणजे एससीचं जे आरक्षण आहे तर यात म्हणजे IAS अधिकाऱ्याचा मुलगाही ते एससीचं आरक्षण घेतो आणि मग तो पुढे म्हणजे चांगल्या पदावर जातो किंवा IAS होतो. अशाच पद्धतीने मग बाकीच्यांच्या गोष्टी तो सांगत होता. तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही SC ST किंवा OBCचं जे काही आरक्षण आहे किंवा त्यांच्यावर क्रिमी लेअर लादण्याचा जो काही प्रयत्न करत आहात तर तो तुम्ही करा. परंतु मग तुम्हाला हाच प्रश्न विचारला तर म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे जे काही आधी सुप्रीम न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होऊन गेले तर त्यांचा मुलगाही मुख्य न्यायाधीश झालेला आहे, त्यांचा नातूही आता पुढे मुख्य न्यायाधीश होईल. मग ही परंपरा तुम्हाला चालते का? म्हणजे उच्चवर्णीयांनी कितीही पदं भोगली, कितीही हे केलं तर त्यांना ते चालतं, आणि जे काही खालचे तुम्ही जे म्हणतायत रिझर्वेशन ज्यांना आहे त्या जातींनी मात्र क्रिमी लेअरचं तथ्य पाळलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी अंगीकारल्या पाहिजेत. म्हणजे एकीकडे ते असं म्हणतात की समाजामधली परिस्थिती सुधारलेली नाही, म्हणजे अनेक अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधले जे काही लोक आहेत ते अजून गरीब आहेत, परंतु काही लोक सुधारले त्यामुळे त्यांचं आरक्षण हटवायला पाहिजे. मग हाच नियम या लोकांना का लागू होऊ नये? म्हणजे जे काही सवर्णमधले, ब्राह्मणांमधले, राजपुतांमधले किंवा जे कोणी इतर आहेत, ठाकूर वगैरे आहेत, यांच्यामधले जे सुधारले आहेत त्यांनी नोकऱ्याच करू नये ना, दुसऱ्यांना त्यांची संधी द्यावी. म्हणजे मी तर यापुढे जाऊन असंही म्हणेल की सरकारने एखादा असा कायदा करायला पाहिजे, म्हणजे आरक्षणाची जी सगळ्यांना जे टोचतंय ना आरक्षण, तर त्या आरक्षणाला पर्यायी व्यवस्था मी तुम्हाला सांगतो. आता प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी शासनाने द्यायला पाहिजे. म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये जे काही घरामधले म्हणजे पती पत्नी होणारा मुलगा, त्या पतीचा म्हणजे त्याचा बाप, त्याचे आजोबा, हे सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये होते, आणि मग ते पुन्हा त्यांची म्हणजे पुढे त्यांची पूर्ण पिढ्या त्या सरकारी नोकऱ्यामध्येच राहणार. मग असं कशाला करायचं? मग प्रत्येक कुटुंबातला एक म्हणजे जर त्या घरातला कर्ता पुरुष म्हणजे पती जर सरकारी नोकरीत असेल तर पत्नीला कुठल्याही प्रकारची नोकरी सरकारी असो खाजगी असो नाही द्यायला पाहिजे. आणि जे बेरोजगार आहेत, जे म्हणजे आपण बघतोय की अनुसूचित जाती जमातीमधले उच्च शिक्षित तरुण म्हणजे MA PhD झालेले तरुण सुद्धा म्हणजे आजकाल वॉचमॅनचे काम करतात किंवा मजुरीचं काम करतात, रस्ते खोदण्याचं काम करतात, आणि अत्यंत कमी प्रतीचे ज्याला आपण म्हणता येईल अशा पद्धतीचे काम करतात, कारण उदर स्वतःचा उपजीविका त्यांना करायची असते. मग ह्या तरुणांना चांगल्या ठिकाणच्या नोकरी का देऊ नये? म्हणजे तुम्ही ब्राह्मणांच्या घरातले 4 जण असतील तर 4घांनाही नोकरी मिळते, म्हणजे ती सरकारी असो, प्रायव्हेटमधली असो किंवा एखाद्या याच्यामधली असो, कोऑपरेटमधली सहकारी व्यवस्थेतली असो, तर त्यांच्या घरातले सगळ्यांना नोकरी असते आणि सर्वांच्या घरामध्ये मग ती इन्कम सुरू असते. परंतु जे गरीब आहेत किंवा जे SC म्हणजे आपण विचार करतोय आरक्षित असलेल्या समाजाचा, ज्यांना आरक्षण आहे अशा समाजातील लोकांचा, मग आरक्षण असलेल्या समाजातील सर्वच लोकांना नोकऱ्या आहेत का? आरक्षण हे किती टक्के आहे? मागच्या व्हिडिओत मी म्हणल्याप्रमाणे काही सगळ्या जागा भरल्या जात नाहीत, अनेक ठिकाणी कुचराई केली जाते, मुद्दामून म्हणजे कॅन्डिडेट उपलब्ध नाही अशी बाब समोर करून अनेक विद्यापीठामध्ये प्राध्यापकांच्या जागा भरल्या जात नाहीत. आणि म्हणजे सर्वकडे म्हणजे सरकारी नोकऱ्यामध्ये तर हीच परिस्थिती आहे. महसूल विभाग असो, वित्त विभाग असो, अजून कुठला विभाग असो, अनेक ठिकाणी अशा प्रकारची कुचराई केली जाते, आणि हा हरामखोरपणा आहे. हा जो काही म्हणजे सरकार करते अशातला भाग नाही, पण सरकारमध्ये जे बसलेले जे मनुवादी विचारांचे, ब्राह्मण्यवादी विचारांचे जे लोक आहेत, विशेषतः ब्राह्मण जे आहेत, ब्राह्मण जात अशी आहे जी आपल्या लोकांना जवळ करते. म्हणजे मला तर असं वाटतं, म्हणजे माझी अशी माहिती आहे, शोध पत्रकारिता करताना मी काही ठिकाणी असं बघितलेलं आहे की एखादी कुठे जागा असली व्हॅकन्सी तर त्या संबंधित ऑफिसमधले जे काही असतात ब्राह्मण विशेषतः, ते कुठून तरी आपला नातेवाईक दूरचा कुठला तरी शोधतात आणि त्याला मग त्या पद्धतीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये आणतात आणि मग त्याला तिथे सामावून घेतलं जातं. परंतु जो खरा म्हणजे काबिल आहे
ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्याचे मार्क्स चांगले आहेत, अशा अनुसूचित जाती जमाती ओबीसीच्या उमेदवारांना डावलले जाते. म्हणजे हा जातीवाद सगळ्या ठिकाणी जातो. हा नोकऱ्यामध्ये सुद्धा जातीवाद आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही, म्हणजे तिथे विरोध केला जातो. का विरोध केला जातो? ज्या व्यक्तीने चांगली सेवा दिलेली आहे, ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, जो चांगलं हँडल करू शकतो, अशा व्यक्तीला तुम्ही प्रमोशन देणार नाही. आणि फक्त कुणाचा तरी म्हणजे जातीने मोठा आहे किंवा कुणाचा नातलग आहे किंवा पैसे देतोय म्हणून त्याला तुम्ही प्रमोशन देणार, त्याला वरती नेणार, म्हणजे हे कुठपर्यंत चालणार असं? आणि जोपर्यंत जातीवाद संपत नाही तोपर्यंत हे आरक्षण कसं काय संपेल? याला काय उत्तर आहे या मनोवाद्यांकडे? म्हणजे काहीतरी करायचं म्हणून आता हे यांनी बघितलं, आता कॉक्रोच जनता पार्टीला चांगल्या पद्धतीनं सरकारशी त्यांनी संवाद साधला आणि सरकारला एक प्रकारे झुकवलं. आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हीही सरकारला आता झुकू, कारण आमच्याकडेही तेवढी ताकद आहे, असं म्हणजे अनेक जण आता सध्या सोशल मीडियावर आपण बघतो तर त्यांच्या बऱ्याचशा मोठमोठ्या गप्पा आहेत आरक्षण विरोधकांच्या, त्या सुरू झालेल्या आहेत. आता मी अजून एक व्हिडिओ पाहिलाय, मला वाटतं एक हॉटेल सारखं असेल ते, तिथं 5-6 लोक बसले आहेत आणि एक तोच त्यांचा तिवारी नावाचा कोणी पत्रकार आहे तिकडचा, तर तो त्यांच्या मुलाखती घेतो आणि ते मग ती 4-5 जण मोठमोठ्या गप्पा करतात की आम्ही आता असं करू तसं करू. त्याच्यामध्ये काही वकील पण आहेत 2 जण, तर त्या वकिलांना कायद्याचं ज्ञान आहे का नाही हे कळत नाही. कारण की वकील असू सुद्धा ते म्हणतात की नाही असंच व्हायला पाहिजे आणि आपण हे असं करू. त्याला संविधान किती कळलं, त्यांना संविधान वाचलं का नाही, आरक्षणाची ही जी काही तरतूद करण्यात आली ती का करण्यात आलेली आहे. आणि त्यांचा एकच त्याच्यावर म्हणजे मुद्दा आहे की क्रिमिलियर, म्हणजे एका कुटुंबाने जर त्याचा लाभ घेतला असेल तर मग त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना तो लाभ देता कामा नये. म्हणजे आता एक पिढी आहे समजा, त्यातले 2 जण म्हणजे वडील त्याच्या मुलाने त्याचा लाभ घेतला, त्याचा खालचा म्हणजे मुलगा आहे, त्याला लाभ द्यायचा नाही, ओके चालेल. मग त्यांनी पुढे काय करायचं? म्हणजे 2 पिढ्या त्यांनी सरकारी नोकरी केली किंवा उच्च पदावर गेले, बाकीच्यांनी मग पुन्हा मजदुरी करायची का म्हणजे येणाऱ्या त्यांच्या पिढ्यांनी? मग हाच नियम तुम्हाला का नाही लावू शकत? तुम्ही का मग त्याच्यामध्ये मागे राहता? म्हणजे मंदिरांचे जे पुजारी आहेत ते ब्राह्मणच का असावेत? तिथं का नको आरक्षण? आता राम मंदिरमध्ये चोरी झाली, राम मंदिरमध्ये म्हणजे राम मंदिरच्या आंदोलनामध्ये अनेक ओबीसी समाजाने भाग घेतला होता, परंतु ज्यावेळेस ट्रस्ट पडली त्यावेळेस किती ओबीसी आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या मंदिराच्या म्हणजे सगळ्याच पदांवर इव्हन ते नोटा मोजण्याच्या ठिकाणी पण किती बाकीचे लोक होते, अर्ध्याच्यावरती तर ब्राह्मणच आहेत आणि तेच चोऱ्या करत आहेत. पुन्हा हेच लोक म्हणतात की मग आमचंच मंदिर आहे, मग आम्ही आमच्या लोकांनी केलं तर काय त्याच्यामध्ये काय वाईट आहे? बरं, यात जो प्रमुख ज्याचा चेहरा होता, ज्याने चोऱ्या करण्याला प्रोत्साहन दिलं किंवा ज्याने डोळेझाक केली, त्या चंपतरायला तिथल्या ट्रस्टने आता म्हणजे क्लीन चिट दिलेली आहे. म्हणजे या देशामध्ये चाललंय काय? ह्या ब्राह्मण्यवादी मनुवादी लोकांनी या आधीही असंच केलं आहे. द्रोणाचार्याचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. एकलव्याचा अंगठा त्यांनी का घेतला? कारण तो अर्जुनाच्या पुढे जाऊ नये, म्हणजे तो पुढे जाऊ नये. आणि हे द्रोणाचार्य आताही म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये तर आहेच, परंतु ते तशाच वृत्तीचे लोक अनेक ठिकाणी बसलेले आहेत. आणि जोपर्यंत हे लोक तिथं आहेत तोपर्यंत म्हणजे प्रामाणिकपणे भारतीय राज्यघटना जी लागू झाली, ज्यानुसार आरक्षण लागू झाले, ते प्रामाणिकपणे कुणी काम करतच नाही ना, कारण ते इम्प्लिमेंट करणारे हे वरचे मनोवादी लोक आहेत. मग जोपर्यंत ते लोक असतील मग तोपर्यंत हे आरक्षण कसं भरले जाणार आणि मग आरक्षण संपवणार कसं तुम्ही? त्यामुळे आरक्षण संपलं पाहिजे किंवा आरक्षण हटाव आंदोलन वगैरे याला काही म्हणजे महत्व द्यायची गरज नाही तसं तर खरं तर. आणि याच्यासोबत त्यांनी जो जेनजी जोडलेला आहे, तर जेनजी मला नाही वाटत की या गोष्टीमध्ये तो यांची दखल घेईल, कारण जेनजीला समजलेलं आहे की सध्या म्हणजे त्यांना हे कळतंय काय चुकीचं आहे काय वाईट आहे. आता आरक्षणाचं मी मागच्या व्हिडिओमध्ये चांगली मी त्याची हे केलेलं आहे, म्हणजे स्टॅटिस्टिक प्रमाणे दाखवलं आहे की किती आरक्षण कुणाला आहे. आता हे ओपनवाल्यांना त्यामध्ये ईडब्ल्यूएस आणि बाकीचं जे काही ओपनसाठीचं आरक्षण आहे त्या सगळ्या आरक्षणावर कोण डल्ला मारतंय, त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना किती जागा मिळतात, याच्यावर विचार करत नाही का तुम्ही? म्हणजे केंद्र सरकारने जे म्हणजे उपवर्गीकरण करण्याचं जी कोर्टाने आदेश दिले, म्हणजे एक हे दिले निर्देश दिलेत, तर अनेक राज्यात ते लागू केले. मग केंद्रामध्ये का लागू करण्यात येत नाही? ते केंद्रीय जे काही व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये पण लावा ना, उपवर्गीकरण चालू करा त्याच्यामध्ये. आणि कोणत्या लोकांनी किती जागा मारल्यात, त्याच्यामध्ये ब्राह्मणांची संख्या किती आहे
हे आधी बघा. जास्त संख्या झाली असेल तर ब्राह्मणांची तुम्ही छाटणी करणं सुरू करा ना. ब्राह्मणांना नोकऱ्यातून काढा, त्यांना VRS द्या, त्यांना घरी बसवा, त्यांच्याऐवजी दुसऱ्या लोकांना तिथं भरती करा. हे नाही करणार. आणि यालाच तर ब्राह्मण्यवाद म्हणतात. म्हणजे जंतर मंतरवर जयंतीने जे नारे लावले, ब्राह्मणवाद से आझादी, मनुवाद से आझादी, जे ते कान्या रामदेव बाबाला खूप झोंबलं आणि त्यांनी म्हटलंय की तिथे ब्राह्मणवादाची आझादीचे नारे लावले. ते कशासाठी लागले? तर याचसाठी लागले, कारण तुम्ही सर्व लोक हे ब्राह्मणवादाचे गुलाम आहात. ब्राह्मणवादाचे गुलाम म्हणजे ब्राह्मणांचे गुलाम. तुम्हाला ब्राह्मणांनी केलेली तुमच्या जागेची म्हणजे तुमच्या जागेवर घुसखोरी किंवा त्यांनी तुमच्या हडपलेल्या जागा हे तुम्हाला दिसत नाही. तुम्ही म्हणता की नाही ते गुणवान आहात. अरे कशाची गुणवत्ता आहे त्यांच्याकडे? सगळ्यात चोट्टे, सगळ्यात भामटे आणि सगळ्यात कॉपी बहादर लोक हेच आहेत. आणि त्यामुळे तुम्ही वर्गीकरण करायचं तर मग केंद्रापासून करा आणि मग राज्यामध्ये त्याचा प्रयोग करा. आणि केंद्रामध्ये सर्वात आधी जे काही सचिव लेवलचे उपसचिव आहेत, सहसचिव आहेत, केंद्र सरकारच्या सगळ्या कार्यालयामधले, सगळ्या संस्थांमधले, त्यांची छाटणी करा. तिथे ओबीसीला भरा, तिथे SC ला भरा, तिथे ST ला भरा. का? त्यांच्याकडे काबिल लोक नाहीत का? 70 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी शिक्षणाचा टक्का 1-2% तर शिकले असतील ना लोक. मग त्यांना तुम्ही का सामावून घेत नाही? तिथं का म्हणता तुम्ही की नॉट अवेलेबल? म्हणजे तिथं नसल्यामुळे तुम्ही तिथली जागा ब्राह्मणांना देऊन टाकणार का? तर मित्रांनो, आता हे जे काही आरक्षण म्हणजे रिझर्वेशन हटाव आंदोलन सुरू झाले ते त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व म्हणजे 85% बहुजनांनी याच्या विरोधात उभं राहायला पाहिजे आणि यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. हे जर 100च्या संख्येनं रस्त्यावर येत असेल तर आपण 1000च्या संख्येने जायला पाहिजे. यांना इथेच चिरडलं पाहिजे. हे जसं ज्या पद्धतीने मंडलच्या वेळेस यांना दाबण्यात आलं तसंच आताही दाबण्याचा प्रयत्न आहे. यांचं डोकं वर उठू द्यायचंच नाही असं आपण ठरवायला पाहिजे आणि प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्या ठिकाणी या विरोधामध्ये आपणही एकजूट होऊन आंदोलन करायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण की हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन बघून हे हुरळून गेलेत, हे चेकाळलेत हे. आणि यांना वाटतंय आता आम्ही त्या पद्धतीने सरकारला झोपू. सरकार झुकणार नाही, कारण सरकार शेवटी त्यांना मतांचं लांबून चालन पण आवश्यक आहे. आणि लांबून चालन जरी नसलं तरी जो अधिकार आहे, जो आमचा हक्क आहे, त्या हक्कावर आम्ही गदा कशी काय येऊ देणार? हा सर्व जे आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येतात त्या सर्वांनी यावर विचार करायला पाहिजे. आणि या जे काही रिझर्वेशन हटावं म्हणतात तर त्यांच्या विरोधामध्ये तितक्याच मोठ्या ताकदीने उभं राहून त्यांचा मुकाबला करायला पाहिजे. आणि ती वेळ आता आलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्व तयार असणारच अशी मी आशा करतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही मी माझं मत मांडले ते आपल्यास कसं वाटते, आवडलं असल्यास ते आपल्या मित्रांना सांगा, शेअर करा. माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची आम्हाला फार गरज आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या एका चांगल्या विषयावरील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.